तुम्ही महिलांच्या हाती पुष्प आहे आणि पुष्पाने जे आहे भंते विनाचार्य यांचं स्वागत आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना या ठिकाणी दिसत आहे। बघू शकता या ठिकाणी क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी, अब और नहीं। आईबीएल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन। जय भीम नमो बुद्धाय। आपण बघत आहात WS न्यूज। मी विजय कौसे। सध्या आरमोरी या ठिकाणी आहो आणि आरमोरी या ठिकाणी भंते विनाचार्य यांची धम्मध्वज यात्रा पोहोचलेली आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता विनाचार्य यांच्या स्वागतासाठी मोठी जंगी तयारी करण्यात आलेला आहे। मी तुम्हाला समोर विहार सुद्धा दाखवतो आणि या ठिकाणी जे विनाचार्य यांच्या स्वागतासाठी जे आमचे धम्म बांधव जे उभे आहेत ते मी तुम्हाला पूर्ण दृश्य दाखवतो। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव बौद्ध उपासिका जे आहे या ठिकाणी आपल्याला भंते विनाचार्य यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले दिसत आहे। उपासिका आपण बघतो आहे या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात आहे आणि भंते विनाचार्य आता या ठिकाणी आलेले आहे आणि कार्यक्रमस्थळी भंते विनाचार्य येताना आपल्याला दिसत आहे। पुन्हा मी तुम्हाला दृश्य दाखवणारच आहो, पण मात्र भंते विनाचार्य यांच्या धम्मध्वज यात्रेला जे आहे मोठा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळत आहे। आयोजक जे आहे मुख्य आयोजक जे आहे नितीन गजबेजी ते सुद्धा आलेले आहे। काय सांगाल मोठ्या प्रमाणात तुमच्या धम्मध्वज यात्रेला प्रतिसाद मिळत आहे? दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी पवित्र दीक्षाभूमीवर सुरू होऊन पहिला टप्पा चैत्यभूमीला संपलेला आहे आणि आज दुसऱ्या टप्प्याची ही धम्मध्वज यात्रा धम्मभूमी ब्रह्मपुरी या ठिकाणी याचे आगमन झालेलं आहे आणि प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। भंते विनाचार्य यांची जनसंवाद यात्रा महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे आणि BT ॲक्ट 1949 हा काळा कायदा जो आहे तो बिहार सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून रद्द झाला पाहिजे। या प्रमुख दोन मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये ही धम्मध्वज यात्रा सुरू आहे। तो आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। पण मी तुम्हाला दृश्य दाखवतो। हे दृश्य बघा भंते विनाचार्यांच्या स्वागतासाठी हे सगळे भीमसैनिक बौद्ध उपासिका उपासक या ठिकाणी रांगेत उभे आहेत आणि भंते विनाचार्य जे आहेत आता बघा एका कारवर जे आहे भंते विनाचार्य विराजमान झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांच्या सोबत जे आहे समता सैनिक दलाचे कमांडर सुद्धा आहे। बघू शकता हे दृश्य एकंदरीतच हे जे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे हे जे ब्रह्मपुरी जे आहे चंद्रपूर जिल्ह्यात येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील हे जे ब्रह्मपुरी शहर आहे भंतेजीची रॅली येत आहे। तद्वतच आपण बघू शकता हातामध्ये पंचशीलचे ध्वज घेऊन जे आहे भीमसैनिक या ठिकाणी भंते विनाचार्य यांच्या स्वागतासाठी उभे आहे। बघू शकता संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील हे ब्रह्मपुरी शहर आहे आणि बघू शकता बघा आता बाबाजी मध्ये बघा ऊर्जा किती आहे। भिक्खू संघाचा विजय असो नक्कीच हे दृश्य दाखवतो मी तुम्हाला। भंते विनाचार्य यांची जे धम्मध्वज यात्रा जी आलेली आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। नक्कीच हे बघू शकता आता धम्मध्वज यात्रेचं पूर्ण दृश्य आहे। भंते विनाचार्य जी आहे कारवर विराजमान झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात भंते विनाचार्य यांचं स्वागत जे आहे या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे। बघू शकता हे दृश्य तुम्ही महिलांच्या हाती पुष्प आहे आणि पुष्पाने जे आहे भंते विनाचार्य यांचं स्वागत आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना या ठिकाणी दिसत आहे। बघू शकता या ठिकाणी कार आहे आणि कारवर जे आहे भंते विनाचार्य विराजमान झालेले आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे उपासिका जे आहे भंते विनाचार्य यांचं स्वागत करताना आपल्याला दिसत आहे। बघू शकता जय भीम बघू शकता हा उत्साह आहे आणि महाबोधी महाविहाराचा हा लढायचा आहे। यासाठी संपूर्ण जे बौद्ध उपासक आहे उपासिका आहे त्या एकत्रित आलेल्या आहे आणि विनाचार्याच्या स्वागतासाठी बघा
भंते विनाचार्य यांनी महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा दिलेला आहे आणि भंते विनाचार्य 68 दिवस जे आहे या लढ्याच्या माध्यमातून जे आहे ते जेलमध्ये सुद्धा राहिलेले आहे आणि जेलमधून जेव्हा त्यांची सुटका झाली पहिली धम्म यात्रा जी आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये काढलेली आहे आणि बघू शकता तुम्ही पुन्हा भंते विनाचार्यजींचा मी तुम्हाला एक क्लोजअप मध्ये सुद्धा एक चेहरा दाखवण्याचा मी बघू शकता अभिवादन करताना आपल्याला भंते विनाचार्य दिसतात भंते विनाचार्य अभिवादन करतात भंते विनाचार्य जो आहे अभिवादन करताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी बघू शकता आणि मोठ्या संकेत जे आहे या ठिकाणी बौद्ध बांधव या ठिकाणी आपल्याला दिसून येत असं भव्य स्वागत जे आहे भंते विनाचार्य यांचं होताना ब्रह्मपुरी या ठिकाणी होताना दिसत आहे चंद्रपूर जिल्ह्यामधलं हे शहर आहे आणि हजारोच्या संख्येत जे आहे बौद्ध उपासक उपासिका भंते विनाचार्य यांच्या स्वागतासाठी आलेले आहे बघू शकता मी संपूर्ण तुम्हाला दृश्य दाखवतो आहे या ठिकाणी काही वेळातच संबोधन सुद्धा होणार आहे भंतेजी संबोधित सुद्धा करणार आहे तसं आपण बघू शकता हे जे दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या शहरातलं आहे मोठ्या प्रमाणात भंते विनाचार्य यांचं स्वागत करण्यात केलेलं आहे काय सांगाल भंते विनाचार्य तुमच्या गावात आले आज छान आहे आमच्या गावात आल्यामुळे छान 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 वाटत आहे आम्हाला खूप चांगलं वाटत आहे आमच्या इथं आले ब्रह्मपुरी धम्मभूमीच्या जेव्हा भंते विनाचार्यजी जेलमध्ये होते तेव्हा कसं वाटत होतं दुःख वाटत होतं आम्हाला तेव्हा खूप दुःख वाटत होतं लवकर बाहेर आले पाहिजे ना आमची भेट घेतला पाहिजे असं वाटत होतं तुमच्या भेटीसाठी झाल्या आम्हाला खूप खुशी झाली आज त्यांना भेटून आता भंते विनाचार्यांच्या सोबत राहणार तुम्ही महाबोधी महाविहारात हो आम्ही राहणार हो बिलकुल बिलकुल 12 फेब्रुवारी 2026 ला दिल्लीला बोलवलंय भंतेजीनं किती लोक येणार एवढे धम्मभूमी आमची धम्मभूमी धम्मभूमी पूर्ण धम्मभूमी बघू शकता हा उत्साह आहे आणि भंते विनाचार्य यांच्या पाठीशी ते राहणार आहेत ताई थोडासा रस्ता द्या हे दृश्य दाखवतो मी तुम्हाला पूर्ण बघू शकता माझ्या पाठीमागं बघू शकता भंते विनाचार्य यांच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येत जे आहे बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले आहेत आणि भंते विनाचार्यांच्या पाठीशी आता हा लढा जो आहे आणखी मजबूत करायचा आहे महाराष्ट्रामधून जी धम्म यात्रा जी काढलेली आहे आज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या शहरामध्ये आलेली आहे आणि नक्कीच आता महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी भंते विनाचार्याच्या पाठीशी जी आहे महाराष्ट्रातले तमाम बौद्ध सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे बघू शकता आपण काही ताई तुम्ही कुठले आहे आम्ही ब्रह्मपुरी अच्छा ब्रह्मपुरीचेच आहे का सगळे काय सांगाल आज तुमच्या गावामध्ये शहरामध्ये भंते विनाचार्यजी आलेले आहे खूप आनंद आहे आणि खूप म्हणजे एकदम उत्साह वाढलेला आहे आमचा इथे ते येणार आहे म्हणून आम्ही 10 वाजतापासून इथे येऊन आहोत अच्छा 10 वाजतापासून हा त्यांची वाट बघत आहोत आम्ही 10 वाजतापासून इथे बरं महाबोधी महाविहाराचा लढा भंते विनाचार्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आता त्यांच्या सोबत तुम्ही राहणार शेवटपर्यंत नक्की राहू तुम्ही राहणार शेवटपर्यंत भंते विनाचार्यजी सोबत राहणार हो बघू शकता हे छोटे छोटे बाळ सुद्धा घेऊन आले ऊन आहे भरपूर हो खूप तरी घेऊन आले मुलांना जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम एक बघू शकतो आपण याला म्हणतात धम्माचं कार्य आणि ऊन ताण पाऊस वारा काही जरी असलं तरी आम्हाला धम्म महत्वाचा आहे आम्हाला बौद्ध विहार महत्वाचा आहे त्या बौद्ध विहाराला मुक्त करण्यासाठी ही जी सगळी महिला मंडळी जी आहे या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहे भंते विनाचार्यजींच्या स्वागतासाठी मावशी दिसत आहे मावशी जय भीम जय भीम काय नाव आहे मावशी जय भीम काय नाव काय रायबाई मून बापरे मोठं नाव आहे तुमचं मून म्हणजे भगवानपूर हे बघू शकता मी तुम्हाला दृश्य दाखवत आहे आता यांच्या स्वागतासाठी पुन्हा हे बघू शकता हे दृश्य जे आहे भंतेजींच्या हातात पुष्प देऊन स्वागत करताना भंतेजी सोबत दिसत आहे बघू शकता म्हणजे सगळ्यांना वाटतं का भंतेजींच्या म्हणजे भंतेजींचं स्वागत केलं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं बघू शकता आपण या ठिकाणी हे दृश्य एकदम ऐतिहासिक दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत
WS म्हणजे किती मोठा उत्साह आहे हे सगळे बघा, हे बघू शकता आपण, बघू शकता भंतेजीला स्वागतासाठी किती मोठी गर्दी महिलांची झालेली आहे या ठिकाणी. बघू शकता गुलाबाचे फूल वगैरे, आणि खरंच म्हणजे भंते विनाचार्यजींचा लढा जो आहे, महाबोधी महावीराचा जो लढा देत आहे त्याचं कुठंतरी फलित होताना या ठिकाणी दिसत आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे महाराष्ट्रामध्ये भंते विनाचार्यांच्या पाठीशी जी आहे महाराष्ट्रातील बौद्ध बांधव, बौद्ध भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी आपल्याला दिसण्यात येत आहे. बघू शकता हे दृश्य, मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. विजय असो, बघू शकता हे भंतेजीच्या स्वागत कशा प्रमाणात या ठिकाणी ब्रह्मपुरी या शहरामध्ये करण्यात आलेला आहे. उत्साह मोठा आहे आणि असाच उत्साह जो आहे आता धम्म बांधवांना मी हे दृश्य दाखवतो. आमची एक आपली भंतेजीच्या स्वागतासाठी इथे पाणी ठेवण्यात आलं होतं. पाण्यामध्ये फुलांच्या पाकड्या या ठिकाणी जे आहे भंतेजीचे याच ठिकाणी पाय सुद्धा धुण्यात आलेले. ही एक आपली संस्कृती आहे आणि ते परंपरा सुद्धा जे आहे ब्रह्मपुरी जे वासियांनी या ठिकाणी निभावली. जी विहारामध्ये आता गेलेले आहे, बघू शकता. पण हे विहाराचं दृश्य, माझ्या पाठीमागे जे विहार आहे हे दृश्य ब्रह्मपुरी शहरातलं आहे. काही कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. जय भीम. जय भीम. जय भीम. काय नाव आहे? आम्ही लीलाधर बंजारी. हम आयोजन समिती भंतेजीचे, एक मिनिट, आयोजन समितीचे सदस्य. आयोजन समितीचे सदस्य. जय भीम. जय भीम. असू द्या. काय सांगाल? खूप छान नियोजन केलं तुम्ही या ठिकाणी. खूप छान. आम्हाला पण खूप उत्साह वाटत आहे आणि भंते विनाचार्य जे नेतृत्व करत आहेत बौद्ध महाविहार हे मुक्ती आंदोलनाचं, ते आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आज 1949चा जो कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी जन आंदोलने, निवेदने, कोर्टाच्या पायऱ्या आजपर्यंत आमचे समाज बांधव त्या माध्यमातून लढाई लढत आहेत. मात्र अजूनपर्यंत बिहार सरकारने हा कायदा तो रद्द केलेला नाही आणि त्याच्या विरोधात आता हे शेवटची लढाई आहे नाही ती दमदार पद्धतीने संपूर्ण समाज बांधवांच्या वतीनं लढल्या जाईल आणि भंते विनाचार्य त्यांचा प्रमुख नेतृत्व करतील आणि त्यांना संपूर्ण समाज हा साथ देईल. हीच आपलं ब्रह्मपुरीकरी म्हणजे विनाचार्याच्या पाठीशी उभे राहतील शेवटपर्यंत, शेवटपर्यंत महाबोधी महावीर शेवटपर्यंत ब्रह्मपुरीचा बौद्ध समाज हा भंते विनाचार्य यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. हे आम्ही या ब्रह्मपुरी नगरवासियांच्या 12 फेब्रुवारी 2026 ला विनाचार्यजीने एक आवाहन केलेलं आहे की चलो दिल्ली जाम करेंगे. किती लोक येतील? ठीक है, दिल्ली में भी हम आने वाले हैं. जब तारीख डिक्लेयर हो गई तो हमने भी डिक्लेयर किया कि हम दिल्ली में भी आएंगे और जाम करेंगे. आएंगे, चक्का जाम करेंगे, पूरी दिल्ली जाम करेंगे. दिल्ली आएंगे हम. दिल्ली आएंगे भीम आर्मी के कार्यकर्ता. दिल्ली जाना है. आएंगे दिल्ली, बिल्कुल दिल्ली आएंगे. और जो हमने महाबोधि जो ये आंदोलन है ये पूरी तरह से ताकत से लड़ेंगे. आपके नेता आएंगे क्या? चंद्रशेखर जी, भाई चंद्रशेखर. चंद्रशेखर भाई ने पहले भी, चंद्रशेखर भाई को बोलो कि आपको भी आना है दिल्ली, विनाचार्य जी को साथ देने बोलो. हम भी बोलते हैं चंद्रशेखर भाई आप भी आओ. और ये जो दबाव बनाना है सरकार पे, जब तक सरकार पे ये दबाव बनेगा नहीं तब तक ये BT एक्ट रद्द होगा नहीं. दबाव बनाना है, बराबर दबाव बनाना है. मी वंचित बहुजन आघाडीचा ब्रह्मपुरी तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने आज जे आहे आजचा कार्यक्रम आपला काही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, तरी भारतीय बौद्ध महासभा आणि बाबासाहेब सगळे पक्ष इतर सगळ्या आंबेडकरी संघटनेत काम करणाऱ्या सगळ्या संपूर्ण संघटना आज या आंबेडकरवादी संघटना, आंबेडकरवादी राजकीय पक्षांनी सगळ्यांनी एक आलं पाहिजे. सामाजिक धार्मिक सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही लढाई, शेवटची लढाई ही आपण मोठ्या ताकदीनं लढली पाहिजे. हीच ब्रह्मपुरी वासियांकडून मी आपल्याला ग्वाही देतो. नक्कीच हा उत्साह आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या शहरामधला. भंते विनाचार्यजी यांची इथे धम्मध्वज यात्रा पोहोचली. आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणात जे आहे, मोठ्या संख्येत या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिकांनी जे आहे भंते विनाचार्य यांचं स्वागत केलेलं आहे आणि येथून सुद्धा एक हाक दिली आहे की आम्ही सुद्धा हजारोच्या संख्येत जे आहे दिल्लीला जाऊ आणि आमचं महाबोधी महाविहार घेऊ. तुम्ही सुद्धा 26 फेब्रुवारी 2026 ला दिल्लीला या आणि महाबोधी महाविहाराच्या या लढ्यामध्ये सामील व्हा.
बघत राहा WS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.